झेंड्यांची पूजा केली जाते। श्री साई वेताळ पदयात्री मंडळ काल्हेर याला मिसल पाव आहे। आता प्रत्येकाचा पाव निघणार आहे। आमचा एक माझा झाला परत एकदा स्लाइस वरती शिवसाई पिंपळास ग्रुपचे अध्यक्ष उपाध्यक्ष। नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर पहिलं ते सबस्क्राईब करा, बाजूची घंटाही दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। मी इथं 2 घेतल्या मला एकच घ्यायचं, त्याच्यातून मी घेतलेले ते पण शेअर झाले। सकाळी 5 वाजल्यात, 5 वाजता आता आमची पालखी निघाली। सद्गुरु साई नमो नमः, ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः। इथं पालखी रस्त्यावर येऊन तयार आहे आणि या रस्त्यानं आम्हाला आता जायचं आहे शिर्डीच्या वाटेला। हा पिंपळाचा यूट्यूबर आहे, इंस्टाचा रील स्टार। आता झेंड्यांची पूजा केली जाते। नारळ फोडून ओम श्री साई नाथाय नमः। ओम श्री साई नाथाय नमः। ओम श्री साई नाथाय नमः। श्री साई नाथाय नमः। श्री साई वेताळ पदयात्री मंडळ काल्हेर। आज आमच्या पालखीचा 3रा दिवस आहे। आजचा आमचा आहे खर्डी ते साई कुटीर इगतपुरीपर्यंत जायचं आहे। आता सकाळचे झाले बघा, छानशी सकाळ झाले। पोरं किती फ्रेश आहे बघा, सगळे साई भक्त। कधीपासून नामस्मरण चालू होता, आताच बंद झालं आहे। आणि सकाळ बघा सुकलेला आहे ना, म्हणून एकदम छान सकाळ आहे, शांत वातावरण आहे, मस्त चालू आहे आमचा। ओम साईराम। आम्ही 9 ते 9:30 वाजेपर्यंत बाबाच्या धाब्यापर्यंत पोहोचू, कसारा घाटाच्या खाली। तिथं आमचा नाश्ता आहे आणि नाश्त्यामध्ये आज शायद आम्हाला असं वाटतं की दरवर्षाप्रमाणे मिसल पाव असेलच। हे मिसल पाव आहे का उसल पाव आहे? मिसल पाव आहे। मिसल पाव आहे, पण आमचे साई भक्त पण काही कमी करत नाही आहे, कारण प्रत्येक वेळेला रेकॉर्ड ब्रेकच चालू आहे। कोणी 4 पाव, कोणी 5 पाव, एकाने तर 8 खालते। आता बघू कोणी रेकॉर्ड ब्रेक करतंय का पुढच्या वर्षाचा। तुम्ही किती खालते गेलेला? 4 खालते। 4 ना? तुम्ही रे? साईराम 4च खालते। तोच चालू आहे सध्या, बघूया। मी माझे नंतर सांगेन, सिक्रेट आहे। किती खातोय म्हणून सिक्रेट आहे, सिक्रेट। आत्ता खजूरचा मारा आहे, फुल मारा खजूरचा। सकाळी 7:13 झाल्यात आणि सूर्यदेव आम्हाला दर्शन देताना सकाळीचे
कसारा पाय आहेत आता आम्ही ते वसालाचा ब्रिज आहे त्याच्या पाठीमागेच आहेत. किती छान. इकडनं हा कसारा गावात जायला रस्ता आहे. हा कसारा गावामध्ये रस्ता जातोय पुढून. हा सरळ आपला कसारा घाटाकडे. तिथं साईराम पाणी वाटतात. छोटो साईराम. आमच्या मागे पाठीमागे चालले ना पनवेलची पालखी आहे. कमीत कमी 3 किलोमीटर या पालखीला जोडून चाललो आहे आम्ही. कारण जी आपली पालखी होती काल्हेरची ती काल पालखी खूप पुढं गेले. मग या पालखी जोडीला आम्ही चाललो आहे आता. ओम साईराम. ओम साईराम. जय साईराम. जय साईराम. साईराम माऊली साईराम. आता जी पनवेलची पालखी तुम्हाला दाखवली ती ना ती घेतली काहीतरी अर्धा किलोमीटर चढणीवरतीच पेटली. पण फुल एनर्जी होती अंगात आणि फुल टपाटप पालखी घेऊन आलो आम्ही. ती अशी होती ना की असं वाटत होतं पालखी देऊच नाही. पण आमचे मोहित साईराम छोट्या चिमुकलीला चॉकलेट देताना. चिमुकली किती स्माईल बघा ना, तिची क्यूट स्माईल बघा. अरे हास हा कसारा घाट आहे. हा कसारा घाट आहे. खाली एक बाबाचा धाबा आहे. तिथं आमचा नाश्ता होणार आहे आणि नाश्ता झाल्यानंतर कसारा घाट क्रॉस करायचा आहे. तर जवळपास आम्ही नाश्त्याच्या जागेवरती पोचलो आहे. आज तिसऱ्या दिवसाचे 8:33 झाल्यात आणि हे आमचे पालखीचे माऊली हळूहळू चालतात. साईराम. ओम साईराम. कारण सकाळी 5 वाजल्यापासून निघल्यात, कंटिन्यू चालू आहेत. 5 वाजल्यापासून कंप्लीट 5 वाजून 3 मिनिटांनी काय पालखी आमची निघली होती. आता झाल्यात 8:33. हे कमसे कम 3-3.5 तास कंटिन्यू चालू आहे. कोणी कुठं थांबलं नाही आहे. फक्त रस्त्याला जे खायला भेटेल दाखवले, खजूर होते, पाणी लगातार चालूच आहे. आणि रस्त्याला 2 पालख्या पण भेटल्या. एक आपली होती आणि एक पनवेलची होती. बघा ना कसारा घाटाच्या खाली बाबाचा धाबा आहे. हा कसारा घाट आहे. इकडनं स्टार्ट होईल. इकडं आता आमचा नाश्ता आहे. तर आम्ही पोचलोय काहीतरी 8:52 झाल्यात. ही पोरं बघा चॉकलेटसाठी थांबलेत आणि आपण चॉकलेट देऊया. होय ये बघू. लाल नाही पान आहे. हो चल. त्याला मिसल पाव आहे. असं वाटतंय कढी कढी पण जे ना वडी पण जे. ही तर्री. चार या आता 4 घेतल्या नंतर आपण येतो 4 घ्यायला. हे बघा हे नाश्त्याला आहे. हे 4 पाव घेतल्यात आणि हे मिसल पाव. हे आमचे साईराम साईराम चालू आहे. त्यांनी जास्त घाई असते ना. हां मी पण 4च घेतल्या. बघू तुम्ही किती घाल. 4 बस. आणखी +4 होतील बोलते. आता पालखी निघणार आहे आता कसारा घाटाच्या. कसारा घाटात आपण इथं आता व्हिडिओ शूटिंग करायला थांबलोय. पालखी येईल आता. हा कसारा घाट चालू होईल तेव्हा साईराम पण आले शूट करायलाच. सलामी होती तोफोची सलामी. आता आम्ही पालखी आले.
ज्या रस्त्याची सर्व साई पदयात्री वाट बघत असतात तो म्हणजे कसारा घाट. कसारा घाटामध्ये चालायला एवढी मजा येते ना आणि जोश एवढा येतो प्रत्येक साईमध्ये की जो दुसऱ्या रस्त्यानं चालताना असा खडा काच लागली तर साईडला होतोय, तो कसारा घाटामध्ये नाही होत. तो फुल जोशामध्ये 100च्या स्पीडमध्ये चालत असतोय. नाश्त्याला आता आम्हाला मिसळ पाव भेटलं तर प्रत्येकाने 3 पाव 4 पाव 5 पाव चिकनेस पाव. आता प्रत्येकाचा पाव निघणार आहेत. कोणी किती पाव खालेत म्हणजे जो पुढे चालेल त्यांनी कमी पाव खालेत आणि जो असा मागे मागे चालेल समजा त्यांनी 6च्या वरती पाव खाले. घाटान पालखीचा पहिला स्पॉट आहे थांबण्याचा पाण्यासाठी. नाही तर आमची पालखी नॉनस्टॉपच असते घाटामध्ये. पालखी निघाली पाय पाय आता बसला शिडीचा साई. पालखी निघाली पायी पायी आता बसला शिडीचा साई. 1 2 3 आणि 1 4 1 2 3 आणि 1 4 1 2 3 आणि 1 4 करा साईचा जय जयकार. 1 2 3 आणि 1 4 बोला साईंचा जय जयकार. आणि 1 8 5 6 7 आणि 1 8 5 7 आणि 1 8 सैला पासाया चांदीचा पाठ. 5 6 7 आणि 1 8 त्यांना बसायला चांदीचा पाठ. भोलेनाथ भोलेनाथ शंकर तू बोल. बाबा तू बोल. शिर्डी के सद्गुरु बाबा तू बोल. शिर्डी के सद्गुरु बाबा तू बोल. त्यामध्ये माझा छोटा बाईक बडा धमाका फुल एनर्जी. हे पाहुणे घेऊन आलेत. याला 2 दिवस लागतात साई पाहुलीला, एकान होत नाही. हा आता ते पाहुणे कुठे होते? कालेरचे पाहुणे होते. स्लाइस होता, माझा होता, पण आमचा एक एक होत नाही. आमचा एक एक माझा झाला परत एकदा स्लाइस वरती आले. अध्यक्षांनी काय सांगितलं माहिती आहे ना, खायचा प्यायचा नामस्मरण करायचा किंवा पालखी पुढे चालले, पालखी घ्यायची, बस हीच तुमची काम आहे. 2 दिवस बस खायचं प्यायचं आणि झोपायचं. नामस्मरण पण करायचं. हा ते महत्वाचं आहे. नामस्मरण महत्वाचं आहे आणि ते आम्ही करत चाललोय. आता थोडासा खातोय पितोय म्हणून नामस्मरण थांबलंय आमचं, नाही तर अजूनच केलं असतं आम्ही. ड्रिंक ब्रेक ओम साईराम. तेवढं समजलं ना तुम्हाला? बस आम्हाला बाकी काय नाही पाहिजे. तुम्हाला समजलं बस झालं. आम्ही खुश. आमची भावना समजली ना तुम्हाला? बस. कसारा घाट आहे. वळणावळणाचे रस्ते सर्व तुम्हाला माहीतच असतील. हे बघा असे पूर्ण निसर्गरम्य आणि एकदम चालायला एकदम शांत वाटते, आनंद वाटते आणि एक वेगळी स्फूर्ती येते अंगात घाटात चालताना. की असं वाटतं की 2 दिवस काय चाललोय, थकलोय, त्याची आठवण पण नाही येत आम्हाला. ती वेगळीच एनर्जी असते अंगात घाटात चालताना. कसारा घाटामध्ये हा 4था टर्न आहे. आता फ्रुटी पिऊन झाली आमची. कुठे गेला रे? हा यो साईराम इथं चालते बघा. आपल्याला आता तिथं जायचं आहे. इकडनं भरपूर लांब आहे. खाली ये रेल्वे आहे, रेल्वेचे बोगदे आहेत आणि हे आमचे साई भक्त चालत चालत मस्त निसर्गाचा आनंद घेत. पुढं आहे ते रविभाऊ चालतात, ते कोणाची तरी वाट बघतात. एनर्जी बूस्ट. कोणती वाट बघतात? हां वाट बघितलं डायरेक्ट पहिल्या झेंड्यावर जाते. हां कशाची वाट बघतात? त्या सोड. रविभाऊ बोलतो वाट बघतात. कशाची वाट बघतात रविभाऊ? मी कशाच वाट बघितलं मी फक्त आता फक्त एनर्जीसाठी. एनर्जीसाठी. जरा ती चार्जिंगची पिन जोपर्यंत लागत नाही ना तोपर्यंत हलू हलू आहे. एकदा पिन लागली ना बघ हसला, बघ हसला म्हणजे समजा तुम्हाला. आमचे सहकारी
आता पोचताना माऊली काय बोलाल, काय बोलायचा? दम लागले पण सांगू शकत नाही अशी गतवले. आम्ही साई पदयात्री काल्हेरवरून निघालेलो आहे, शिर्डीसाठी रवाना झालेलो आहे. आजचा तिसरा दिवस आहे आणि मंडळाचे कार्यकर्ते, अध्यक्ष आणि जे सर्व सेवेकरी आहेत यांचा आम्हाला फार सपोर्ट भेटतो. कुठे ना कुठे पाण्याची व्यवस्था, जेवण वगैरे काय लागला सर्व सोयी केलेल्या आहेत. तरी मला असं वाटते की प्रत्येक पदयात्रीने त्यांच्याकडनं काहीतरी शिकून घेण्यासारखं आहे. आणि पदयात्रेमध्ये चालताना कुठलंही व्यसन नाही, काही नाही, कोणाला कुठला व्यसन करू देत नाही. याच्यात एवढंच आहे की कोणी व्यसन करू नये यासाठी ही पदयात्रा म्हणजे चांगल्या पद्धतीने केली गेली आहे. आणि आमच्या एक बाहेरून येणारे पिंपलासवरनं आहेत, काही वडवलीवरनं येणारे आहेत. मी तर म्हणतो की नवीन साईराम माली हे अत्यंत चांगले म्हणजे असे उत्कृष्ट, म्हणजे त्यांचे कॅमेरे रोल किंवा त्यांची पद्धत आणि ते लोकांना सांगत असतात की पदयात्रेमध्ये कशा पद्धतीने जायचं, साई घोषणा कशा करायचे, साई मंत्र बोलायचा, पालखीजवळ नियोजन वगैरे करत असतात. अनिल साईराम, विकी तरे, आमचे अध्यक्ष दीपक पाटील आणि इतर सर्व कार्यकर्ते, खरोखर यांना मी धन्यवाद देतो की काल्हेर ही पदयात्रा एक व्यसनमुक्ती म्हणून त्यावेळी एक सप्ताह साजरा करत आहेत. धन्यवाद. धन्यवाद माऊली. बघा साईराम साई पालखी साई शेवकालीला रथ साईचा सजविला, रथ बाबाचा सजविला. जास्वंतीच्या फुला घाट चढून वरती आला, रामाच्या हातात बाण, साई भक्ताची हाय दिशान. एक बार खाय नाही तर दोन बार खाय, मावा कुल्फी खाई पायी शिर्डीला जाई, मावा कुल्फी खाई पायी शिर्डीला जाई. ओम साईराम. ओम साईराम. किती झाले? साई पदयात्री जे येतात ते रील काढून हे मावा कुल्फीवाले खूप फेमस झाले आहेत. तेच आता आम्हाला कसारा घाटात भेटले आहेत, त्यांची कुल्फी घेतले. तुम्ही एकदा खाऊन बघा. पण मावा चांगलीच आहे, आता बोलू चांगलीच आहे. मामा मावा कुल्फीवाले फेमस, मावा कुल्फीवाले खूप छान कुल्फी आहे. आता आम्हाला भेटल्यात कसारा घाटामध्ये, त्यांची कुल्फी आम्ही पण घेतली, खायला घातली. आपला टाइम झालेला आहे. चला मावा कुल्फी. धन्यवाद. चला भेटू. द्वारका माई करू नका काही, पहिलं दर्शन आईच घेई. पायी शिर्डीला जाई, मावा कुल्फी खाई, पायी शिर्डीला जाई. जोशी भाऊ मग पुढे राहू, पटकी खांद्यावर नेऊ. पायी शिर्डीला जाऊ, मावा कुल्फी खाऊ, पायी शिर्डीला जाऊ. ओम साईनाथ. कसारा घाटाच्या वरती लहान मुलं भेटलं, चॉकलेट. चला गाणी कोण येते पहिला बोला. गाणी येते तुला बोलता? एक सांग बोलू. कविता येते तुला बोलता? शाळेतली कविता येते? नाचता येते? या त्याला पण नाही. आता आम्ही घाटनदेवीला पोचलोय. तर वाजल्यात दुपारचे 12:49, म्हणजे जवळपास 1 वाजलंय. तर घाटनदेवीला पोचलोय. हे बघा घाटनदेवी आहे इथं. इथं आता आमचं दुपारचं जेवण आहे. इथं घाटनदेवीला आम्ही दर्शन करू, मस्त जेवू आणि दुपारी 3 वाजता आम्ही वापस इकडनं निघणार आहे आराम करून. आई घाटनदेवी. घाटनदेवीला आले बा, हे जबरदस्ती प्यायला लागतात. नाही इच्छा तरी जबरदस्ती प्यायला लागते. अरे पी 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 पी. तर परत अर्ध्या तासात जेवायचा टाइम होईल. ही जबरदस्ती यांची. साईराम मौली.
क्लेम आहे आमचा त्यांच्यावर. ताईंनी मला पाणी नाही दिलं ना थंडा हा, याचा काय प्रॉब्लेम आहे बोल. मला पाणी नाही दिलं नाही, औषध पावडर पियायची होती तर पाणी नाही देत ना, थंडा प्यायला बसले. ओम साईराम. बस साईराम. ही छोटी पापडवाडाला आहे. ही छोटी काय तिथे गुलाबजामुन. बाबूनी लोणचा बाप हा पकाना झोपा नाही का. काही घाटंदेवीवरनं आता 3 वाजल्यात. आता आम्ही निघणार आहे इगतपुरी साई कुटीरला. तोपर्यंत साई माऊली आमचा डान्स चालू आहे. इकडनं घोटी 11 किलोमीटर आहे, इगतपुरी 3 आणि नाशिक 50. आपल्या घाटनदेवीवरनं घाटनदेवीच्या निघलो नाही ते बघ हे संत्री. साईराम. पालखी चालले हे बघा. आमच्या मंडळाचे अध्यक्ष बाका पाटील यांनी आता घरात आहे का. सॉरी 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 माझी चुकी झाली. बाका घरत यांनी आता पालखी घेतलंय. रोज घेतात पण आजच कॅमेऱ्यामध्ये आले आमच्या. साहेब बाकी साई सेवा नित्य घडत असते. बजरंग साई कुठं. मिनिटाला त्यांचं दोघांचं भांडण पण होत आहे. शिवशाही पिंपळास ग्रुपचे अध्यक्ष उपाध्यक्ष मगाशी अध्यक्षच होते, आता उपाध्यक्ष पण आले. दोघांनी पालखी घेतले. पाठीमागे जे पिवले साई भक्त आहेत ते सदस्य आहेत. साई वेताल पदयात्री मंडळमध्ये हा काल्हेरचा फेमस ब्लॉगर आहे आणि हा पिंपळासचा ब्लॉगर आहे. दोन्ही फुल म्हणजे फुल जोमात आहेत. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला पालखीचे आमचे सर्व व्हिडिओ बघायला भेटतील यांच्या दोघांवरच्या. हे तुझं काय रे. सुजल पाटील 007. लाईक करा, सबस्क्राईब करा. यूट्यूबच्या आय डी यूट्यूबचं नाव सुजल पाटील 007. हा तुझा रे यूट्यूबचा शुभम पाटील ब्लॉग्स. शुभम पाटील ब्लॉग्स आणि इंस्टाची शुभम/पाटील/667. हा जाम मोठा तरी पण शोधा तुम्ही. हा इगतपुरीचा ब्रिज आहे. या साईडनं राईट मारून जो समृद्धीला हायवे जातोय या साईडनं हा समृद्धीला हायवे जातोय आणि इथं सध्या आराम चालू आहे. टाइम चेंज केलंय ना त्यामुळे जरा लवकर आलो आम्ही. इथं सर्व साईराम बसल्यात. ओम साईराम. इथं आता आराम चालू आहे थोडा, म्हणजे शेवटचा झेंडा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बसायचं आहे. पालखी वगैरे पोचले सर्व. साई कुटीर इगतपुरीला काहीतरी 5 वाजून 1 मिनिटात पोचलो आम्ही. हे बघा सगळे साई बघता आज सगळं खुश आहे. लवकरच पोचलो ना सगळं खुश आहेत आज. आज 2-2 भाकरी एक्स्ट्रा खातील वाटते. इथं आता रात्रीच्या जेवणाचा बेत आहे पालखीचा. हे बघा साई भक्तांच्या चेहऱ्यावरती हास्य बघा ना. लवकर पोहोचल्यानंतर हे बघा असं असते. उशीर झाला ना तर चेहऱ्यावर 12 वाजता. थंडी तर अजिबात नाहीये. नाही समजूनच चला. आपल्याकडे फुल थंडी आहे बोलतो. थंडी आहे पण आम्ही पण इकडे घाबरलो होतो. हा आम्ही 2-2 ब्लँकेट आणलं होतं पण एका पण ब्लँकेटचं सध्या काम नाहीये. आंब्याला मोर पण मोहित
जेवणामध्ये काय राईस आहे, इथं वरण आहे आणि चना डाळ मशरूम, चना डाळ मशरूम आहे, इथं ही भजी आहे, पालक भजी आहे आणि इकडे मिरचीची भजी आहे. आता जवळपास सर्वजण झोपले. साई काम 3:15 वाजता उठायचे. इकडे थोडीशी याची मालिश बाकी आहे. मी पण हा ब्लॉग आता इथं संपवतोय. जय साईराम.